मी तिच्या कुरळ्या केसांसाठी योग्य कंडिशनर खरेदी करण्यास नकार दिला, म्हणून माझी मुलगी घर सोडून निघून गेली. मला 3 मुली आहेत. माझ्या मोठ्या आणि लहानातल्या मुलींचे केस सरळ आहेत, पण माझी मधली मुलगी वेगळी आहे. तिचे केस कुरळे आणि सोनेरी आहेत आणि डोळे हिरवे आहेत. खरं सांगायचं तर मी तिच्याशी कधीच जास्त जवळ नव्हतो, कारण मला शंका होती की ती खरंच माझी मुलगी आहे का? तिला तिचे कुरळे केस सांभाळण्यासाठी काही विशिष्ट उत्पादनांची गरज असल्याचे तिने ठामपणे सांगितले. मी काही गोष्टी आणून दिल्या, पण तिला तो कंडिशनर खूप लवकर संपवायचा होता, जे मला पटले नाही. तिला धडा शिकवण्यासाठी मी तिची उत्पादने बदलून तिथे सर्वात स्वस्त मिळणाऱ्या गोष्टी आणून ठेवल्या. ती पूर्णपणे कोसळली. ती म्हणाली की मी तिचे केस खराब करत आहे आणि मला तिची काळजी कशी घ्यावी हे कधीच समजले नाही. पण मला काहीच फरक पडला नाही. मला वाटलं की ती फक्त नाटक करत आहे आणि तिला गोष्टींचा अपव्यय न करण्याचा धडा मिळायला हवा. आणि मग ती गायब झाली. नंतर कळलं की ती कित्येक महिन्यांपासून हे नियोजन करत होती. माझ्या मोठ्या मुलीने तिला गुपचूप नोकरी शोधण्यात आणि घर सोडण्यासाठी पुरेसे पैसे जमा करण्यात मदत केली होती. तिने तिच्या ड्रेसरवर एक छोटी चिठ्ठी ठेवली होती, ज्यात लिहिलं होतं की तिला आता माझ्यासोबत राहणं असह्य झालं आहे. 3 दिवसांनंतर ती तिच्या मावशीच्या घरी सापडली, पण ती घरी परत यायला तयार नाही आणि जर आम्ही तिला जबरदस्ती केली तर ती पुन्हा पळून जाण्याची धमकी देत आहे. माझ्या पत्नीने तर मला घराबाहेर काढायलाच होतं, पण तिला जाणीव झाली की ती एकटी घराचा हप्ता भरू शकणार नाही. त्यामुळे आता माझी मुलगी तिच्या मावशीकडे राहत आहे आणि मी मात्र विचार करत बसलोय की एका शॅम्पूच्या बाटलीने माझं कुटुंब कसं उद्ध्वस्त केलं.